प्रभाळे आज सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतोय। आता आपण आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात रामनगरला आहे आणि रामनगरचे प्रगतशील बागायतदार शेती करतात। तर त्यांच्या शेतीसाठी आपल्या सनेजचे काही प्रोडक्ट दिले तर ऊसासाठी त्यांचा खूप सुंदर रिझल्ट आला आहे। तर एक्झॅक्ट काय रिझल्ट आला आहे ना तो त्यांच्याच माध्यमातून आपण समजून घेऊ। त्याच्या अगोदर सर तुमचं नाव काय? योगेश लक्ष्मण शिंदे सरांचं नाव आहे। सर आपले जे ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरले तर काय फील भेटले तुम्हाला? चांगला रिझल्ट आला। त्यामध्ये उसाला हिरवी आली, त्यानंतर फुटवे चांगला केलाय। बरं फुटवा वगैरे चांगला केलाय। बरं फोटो वगैरे चांगला झाला म्हणजे समाधानकारक आहे रिझल्ट वगैरे। म्हणजे ज्या गोष्टी बघा आपण कुठं ना कुठं मार्केटमध्ये 2 रुपये खर्च करतो तर आपली अपेक्षा काय असते शेतकऱ्यांची, बाबा आपल्याला रिझल्ट आला पाहिजे। आज त्यांचे भाचे खालकर सोबत खालकर सर वगैरे येतं, त्यांनी पण आपले प्रोडक्ट्स वगैरे वापरले। सर तुमचं पण समाधान आहे ऊसाच्या बाबतीत वगैरे? बरं अजून विषय दुसरा एक मला बोलायचा होता की जेव्हा आपण डिस्कस केलं तर बघा ऑलरेडी यांच्या बंधूंशी डिस्कस झालं तर ऑलरेडी मोठं क्षेत्र आहे पण हा प्लॉट पाहिजे तसा नव्हता, लावताना संगतीच लागू नाही पण पाहिजे तसा नव्हता म्हणून त्यांनी प्रयोग केला की बाबा तुम्ही मानताय ना, ट्रस्ट देताय, विश्वास देताय ना, तर ह्याच्यावर आपण ह्या गोष्टी वापरू आणि वापरून पाहिलं त्यांनी। तर आपलं सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराजा आणि सनस्टिक ह्याच गोष्टी वापरल्यात बरोबर? ओके म्हणजे समाधानकारक आहे तुम्ही। लोकांना काय मेसेज असेल तुमचा? असं काय नाही, आता म्हणजे जे रासायनिक जे खतं वापरतो आपण त्यापेक्षा जर आपण या कंपनीचे प्रॉडक्ट जर वापरले तर ते अति चांगले आहे बाबा, छान आहेत म्हणजे ऑर्गॅनिक शेती करायला चांगली गोष्ट आहे बाबा। तशी तर काळाची गरज आहे, गव्हर्नमेंट पण आज सपोर्ट करते। ओके थँक्यू।